महाराष्ट्रातील या शहराचं नाव सांगली असं का पडलं? तर सहा गल्ली या मराठी शब्दांचं अपभ्रंश होत होत सहा गल्लींचं हळूहळू सांगली असं नाव रूढ झालं. सांगली शहराचा मूळ आराखडा हा सहा गल्ल्यांचा असल्यामुळे ही ओळख होती. काही जणांच्या मते स्थली या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होत होत सांगली हे नाव पडलं. स्थली या शब्दाचा अर्थ कोरडी मजबूत जमीन किंवा भूमी किंवा स्थान असा होतो. इसवी सन 1801च्या आधीपर्यंत सांगलीचा उल्लेख फारच कमी आढळतो. पहिल्यांदा सांगलीचा उल्लेख हा मराठा साम्राज्याच्या दक्षिणेकडील जहागीर स्वरूपात आढळून येतो. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांगलीच्या शेवटच्या शासकाने 8 मार्च 1948 रोजी हे राज्य भारत संघ राज्यात विलीन केले आणि आज सांगली हा महाराष्ट्र राज्याचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्हाला अजून कोणत्या गाव किंवा शहराच्या नावामागची स्टोरी जाणून घ्यायला आवडेल का? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.